राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राजा रामचंद्राय नमः। ग्रहणे दंडोने रावणाचे सावध करावे स्वमित्राचे। जीवे देवाचे जीवराग। प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला अंजनी पुत्र हनुमंताला तसेच कौशल्या प्रभू रामचंद्राला तसेच येथे बसले श्रोते वक्ते लहान थोर मंडळीला नमस्कार करून कथेला सुरुवात कथावा। आज बळसकरा नगरीमध्ये आज काय तर सोन्याचा दिन वर्ष अमृताचा धनी पुर आला रे आनंदाचा लाटा उसळते प्रेमाच्या। असा या बळसखेड नगरीमध्ये आज सोन्याचा दिवस आहे। त्या निमित्त सर्व गावकऱ्यांनी भगवंताच्या नामाचं स्मरण ऐकावं अशी सर्व गावकरी मंडळीला गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे। तसे बाहेरून आलेले श्रोते वक्ते लहान थोर यांनी सुद्धा या ज्ञान मंडपामध्ये यावं आणि कथेचं श्रवण करावं। कथा परिषदा रामायण पूर्वज उद्धरती गान पूर्वजाचे नवन कोण उद्धरे जगती जगती। या भगवंताच्या नामाचा महिमा एवढा आघात आहे कारण भगवंताचं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला। भगवंताचं नाम घेतलं वाया गेला आता कोणी ऐकलेला आहे का? म्हणून या पळसखेड नगरीमध्ये सर्व गावकरी मंडळींनी आजचा दिवस भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपलं जीवन कृतकर्त कार्यार्थ करून घ्यावं। कारण हा दररोजची दिवसासारखा दिवस नाही, आज सोन्याचा दिवस आहे। म्हणून सर्व गावकरी मंडळीने या ज्ञान मंडपामध्ये यावं आणि नामस्मरण श्रवण करावं अशी सर्वांना विनंती आहे। म्हणून आज आपल्या गावामध्ये भावार्थ रामायण चालू आहे। त्या भावार्थ रामायण निमित्त लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम गावाल्याच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। म्हणून आमचे मेवणे कैलासराव सोनणे यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं। त्यांच्या याला मान देऊन आम्ही या ठिकाणी या पळसखेड नगरीमध्ये आलो आहोत। आमची या ठिकाणी जशी सेवा असेल तशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व या ठिकाणी ज्ञान मंडपामध्ये यावं आणि त्या ठिकाणी हरिनामाचा रस त्या ठिकाणी सेवन करावा। आणि रामनामाचा रस सेवन जर केला तर कोणत्याच प्रकारची व्यथा या जीवनाला होणार नाही। हा राम नाम अमृत संजीवनी आहे। म्हणून सर्वांनी या नाम अमृत संजीवनीचा लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी विनंती आहे। आता आपला परिहार असं की या भावार्थ रामायणातील शक्तीचा पहिला अध्याय ठिकाणी झालेला आहे आणि दुसऱ्या अध्याया ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सुरुवात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा रावणानं असंख्य त्या ठिकाणी राजा रावणानं त्या ठिकाणी विभीषणाला मारण्यासाठी असंख्य प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न त्या ठिकाणी व्यर्थ गेले।
केल्याच्या नंतर राजा रावणाला पुन्हा राग आला आणि ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी आपल्या बंधूला मारण्यासाठी सोडली. ती ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला शरणायला विभीषण होता. प्रभू रामचंद्राचं एक ब्रीद आहे, जो मज होय आनंद शरण त्याचे चुकून जन्म मरण शरणांगता शरण मी चिकू. असा राजा रावणाचा बंधू त्या ठिकाणी विभीषण प्रभू रामचंद्राला शरण आला आणि शरण आल्याच्या नंतर त्या शरणांगाचं संरक्षण करण्यासाठी राजा रावण त्या ठिकाणी ब्रह्मशक्ती सोडली ती त्या ठिकाणी विभीषणाला लागण्याच्या अगोदर ती शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाला आपल्या हृदयाच्या ठिकाणी जेललेली आहे आणि जेलल्याच्या नंतर लक्ष्मण त्या ठिकाणी निश्चित पडलेला आहे. असं पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला राग आला आणि राग आल्याच्या नंतर आपला बंधू त्या ठिकाणी राजा रावणाला ब्रह्मशक्ती मारून निश्चित पडला. म्हणून भगवंताला राग आला. प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारण्यासाठी गेले असता राजा रावणाला कळून चुकला, अरे बाबा प्रभू रामचंद्राजवळ आपला टिकाव लागत नाही. म्हणून प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यबाण पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर राजा रावणाला भीती वाटली आणि भीती वाटल्याच्या नंतर राजा रावणानं आपलं रणांगण सोडलं आणि सोडल्याच्या नंतर राजा रावण पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र प्रत्येच्या पाठीमागं कधीच लागत नाही आणि म्हणून प्रभू रामचंद्र राजा रावण पळून गेला आणि पळून गेल्याच्या नंतर आपला भाऊ ज्या ठिकाणी ब्रह्मशक्ती लागली त्या ठिकाणी आपल्या बंधूला भेटण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत. राम जगाचे जीवना राम जीवाचे चेतगणा सकात्मा राम पाला राम परिपूर्ण प्रभू रामचंद्र काय चाले शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरविना. असे प्रभू रामचंद्र कसे आहेत तर जगाचं जीवन आहे. प्रभू रामचंद्राच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही असा प्रभू रामचंद्र परिपूर्ण आहे आणि तो परिपूर्ण असलेला प्रभू रामचंद्र त्या लक्ष्मणाला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे म्हणतात. होते राम स्वये आपणा वाचवाया लक्ष्मण कृपाळू संतोषाला संपूर्ण त्याचे कल्पांते मरण असेना. ब्रह्मांडाचा मालक तोच प्रभू रामचंद्र जगाचं जीवन आहे. सर्वांना त्या ठिकाणी सर्व जगाचा पोशिंदा असणारा कोण आहे तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे आणि तोच प्रभू रामचंद्र त्या लक्ष्मणाजवळ आलेला आहे आणि त्या काय दोहे केले एका चिंतिता विठ्ठले त्या भगवंताचा बंधू त्या ठिकाणी निश्चित पडलेला आहे. भगवंताला काय करता येत नाही हो, जगाची जडणघडण करणारा भगवंत आहे आणि तो आपल्या बंधूला मरू देईल का हो, मरूच देणार नाही. कारण ब्रह्मांडाचा मालक तोच प्रभू रामचंद्र, तो संजीवन असणारा भगवंत लक्ष्मणाजवळ आलेला आहे. राम आणि त्याची समर्थत्व वानराचा विचार चालू झाला स्वयंवरातात अनुचरित्र लक्षणी. तोच श्रीराम सर्वगुण संपन्न असलेला ज्ञानी आणि तो भगवंत असणारा या यदा यदा य धर्मस्य ग्लानी निर्भवती भारतः. जेव्हा जेव्हा भारतावर देशावर ग्लानी येत असते तेव्हा भगवंताला त्या ठिकाणी अवतार धारण करावा लागत असतो. म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी मानव रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. कारण भक्ताचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत उत्तीर्ण झाले आहेत. आणि तोच त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा मालक असणारा प्रभू रामचंद्र त्या वानराच्या अधीन म्हणजे जे काय मानव शरीर धारण केलं आहे
आणि जशी त्या ठिकाणी वानर सेना सांगेल तशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वर्तणूक करू लागले म्हणतात. भूत भविष्य वर्तमाना सर्वही जाणे रघुनंदना तरी मनुष्य नाट्य विटंबना स्वयंपान दावितो. भगवंत कसा असो परिपूर्ण असो परब्रह्म आहे आणि तो भगवंत भूत भविष्य वर्तमान काळ त्रिकाळ ज्ञानी आत्मा तो भगवंत आहे आणि त्या भगवंतानं मानव रूप धारण केलेला आहे आणि मानव रूप धारण केल्यामुळे नट्य नाट्य जशी बेगडाची बावली जशी असती नाटकामध्ये जसे पाठ धरतात अशा प्रकारचं मानव रूप धारण केलं आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काय देण्यासाठी समजून सांगण्यासाठी वर्तणूक करण्यासाठी वागावं कसं बंधुबंधूचं प्रेम कसं असावं भावाभावाचं प्रेम कसं असावं सर्वांची त्या ठिकाणी आवड कशी असावी तुम्हाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र या अवतारातून ते कारण